मॅचला सुरुवात नक्कीच झालेली आहे. पहिला चेंडू डॉट गेलेला आहे. त्यानंतर आदरणीय मनोज बेहरे साहेब यांचा पण सन्मान केला जाईल. मनोज दादा बेहरे यांना पण विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार या स्पर्धेमध्ये करायचा आहे. मनोज बेहरे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. त्यानंतर केतन बामणे यांचा पण सन्मान केला जाईल. केतन बामणे यांना पण विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा आणि त्यांच्या समवेत जय गुराव यांचा पण सन्मान केला जाईल. जय गुराव आणि केतन बामणे दोघांना विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी मात्र करायचा आहे. टॉस या ठिकाणी केला जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आलेले आहेत. टॉस मात्र आपण करून घेणार आहोत. आदरणीय गणेश शेठ मुंडे साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा. सन्माननीय गणेश शेठ मुंडे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. जय गुरव यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. श्रेयस मुंडे जे त्यांचे सुपुत्र आहेत त्यांच्या हस्ते टॉस या ठिकाणी मात्र आपण करूया. त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल. आमचे सागर मामा आंग्रे पण या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा पण सन्मान आपण या स्पर्धेमध्ये करूया. सागर मामा आंग्रे यांना पण विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आगो टप्प्याचा बॉल आहे. ऑन साइडला चाललाय. इनफिल्डला क्लिअर केला. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. दन दन करत सीमारेषा पार. चौकार 4. बॅट आणि बॉलचा इथून प्रॉपर संपर्क आपण पाहिला नाही. डॉट चेंडू पाहायला मिळेल. टॉस त्या ठिकाणी मात्र आपण नक्कीच केलेला आहे. टॉस कोणी जिंकलाय सांगा इकडे पण. खरिवली टीमने टॉस त्या ठिकाणी जिंकलाय. काय निर्णय असेल त्याच्यावरती लगेच मॅच संपल्यानंतर अंमलबजावणी आपण करावी. याने मॅचचा बॉल चांगला चेंडू आपण देखील पाहिला. डॉट चेंडू या ठिकाणी असेल. धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज राजेंद्र आणि अमोल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. पाठलाग करायचा आहे तो म्हणजे एकंदरीत 42चा चांगला चेंडू आहे. टप्पा पडलाय. वन लाईनच्या बाहेर होता बॉल. 2 हात पंचांनी केले समांतर. चेंडू आला होता अवांतर आणि धावसंख्येमध्ये मात्र वाढ होईल. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केलेली आहे. चला ऑनस्क्रीन वरती तिसरे पंच चेक करावं. तिसरे पंच चेक करतायत ऑनस्क्रीन वरती. चला तिसरे पंच यायचे ऑनस्क्रीन वर चेक करायला. आदरणीय कुमार दादा बोराडे यांचं पण या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती की व्यासपीठावरती यावं. आपलं पण सहर्ष स्वागत. चेक करतायत तिसरे पंच. थोडा क्लोज कॉल आहे त्याच्यामुळे थोडा वेळ लागतोय पण निर्णय सांगितला जाईल. कुमार दादा बोराडे यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. स्वागत. मुंडे साहेबांना पण विनंती की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय.
त्यांचे सुपुत्र श्रेयस मुंडे यांना पण विनंती विराजमान व्हावं. व्हाईट बॉल. अंपायर तिसऱ्या पंचांनी पाहिलेला आहे. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय योग्य होता. व्हाईट बॉल आहे. त्यामुळे आता बॉलिंग टीमने आपला रिव्ह्यू गमावला आहे आणि पुन्हा रिव्ह्यू घेण्याची तुम्हाला संधी या सत्रामध्ये मिळणार नाही, याच्याकडे लक्ष द्यावं. अवांतर बॉलने धावसंख्येमध्ये वाढ. पुढे सरसावल्यात पदतालीत त्याचा वापर केलाय आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजेंद्र भोईर बाहुबली आणि त्यांच्या बॅटमधून षटकार. झालेली ओव्हर. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र इथून संपलाय. धावा झाल्यात त्या स्कोर कार्ड वरती 14 धावा. आदरणीय कुमार भाई बोराडे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी सुभाष भाऊ पालकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय कुमार भाई बोराडे यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये मात्र आपण करायचा आहे. बऱ्याचशा मान्यवरांची उपस्थिती व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते आणि आदरणीय कुमार भाऊ बोराडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करून घेऊया. सुभाष भाऊ पालकर साहेब यांच्या शुभ हस्ते तो सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला कॅमेरामॅन, आपण हे चित्रपट कव्हर करायचे. तदनंतर सन्माननीय नामदेव मोरे साहेब यांना पण माझी विनंती आहे की व्यासपीठावर विराजमान व्हावं. सन्माननीय नामदेव मोरे साहेबांना विनंती आहे की व्यासपीठावरती स्थानबद्ध व्हायचं आहे. आपलं देखील स्वागत. पहिल्या ओव्हरनंतर 14 धावा झालेल्या आहेत. पाठलाग 42चा करायचा आहे. 28 धावांची विजयासाठी गरज. 24 चेंडूंचा खेळ बाकी. मैदानाच्या आतमध्ये असेल गोलंदाज मारुती आलेले आहेत. पहिला बॉल बॅटची आतली कडा एस्टांवरती चेंडू जाऊन आदळला गेलाय. अमोल विदाउट ओपनिंग अन अकाउंट गोल्डन टक. फलंदाज बाद. फलंदाज बाद.
आणि झेल पकडला आणि त्यांच्या टीमचा फायदा झाला. पण फक्त झेल पकडल्यावर क्षेत्ररक्षकांचाच फायदा नाही होणार आहे, प्रेक्षकांचा पण फायदा होणार आहे. वीरा कन्स्ट्रक्शन, युवा उद्योजक सौरभ शेठ बोराडे यांचे 500 आणि आदरणीय यशस्वी उद्योजक गणेश शेठ मुंडे यांच्याकडून पण आयवा कॅचसाठी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि सुभाष भाऊ पालकर यांच्याकडून पंचांनी जे नृत्य केलं त्यांच्यासाठी सौरभ बोराडे यांच्याकडून ते 200 रुपयांचं आहे. सुभाष भाऊंनी मगाशी 500 दिले पंचांच्या नृत्यासाठी. धावा मात्र झालेल्या आहेत त्या धावपलकावरती. 20 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. 22 ची अजूनही गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. बॅटची कडा, आणखी एक विकेटचा चान्स. काय घडलाय? वक्त बदल दिया, हालात बदल दिए, ये जज्बात बदल दिए, ये मुकाबला बदल दिया. आणखी एक विकेट. धन्यवाद डीजे. विजयासाठी मात्र आता 15 धावांची गरज असेल. आयवा कॅच ज्यांनी घेतलाय त्यांनी या
500 500 1000चं पारितोषिक आहे. आडवा बॅटने मारण्याचा प्रयत्न क्रॉस द लाईन, क्रॉस बॅटेड फटका खेचायचा होता. बॅट आणि बॉलचा इथून मात्र संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट चेंडू मात्र येईल. डॉट बॉलच्या बरोबरीने वरती यायचंय. आयवा कॅच ज्यांनी घेतली त्यांनी वरती या बाल्कनीमध्ये. इथे मात्र व्हाईट बॉल असेल. पंचांनी सांगितलं अवांतर चेंडू धावा आता होतील त्या स्कोर कार्ड वरती. 28 धावा आणि विजयासाठी 14 धावेंची गरज. 13 चेंडू आणि 14 धावेंची गरज. ऑन स्क्रीन वरती आपण आयवा कॅच लकी प्रेक्षक सौरभ शेठ बोराडे वीरा कन्स्ट्रक्शन यांचे 500, आदरणीय गणेश शेठ मुंडे युवा यशस्वी उद्योजक यांचे 500 असं 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र आपण आयवा कॅचला दिलेलं आहे. काल पण त्यांनी घेतली होती एक कॅच, तिथे पण पारितोषिक होतं, इथे पण मिळालेलं आहे. आणखीन एक चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेटने. हा बॉल चाललाय लॉंग ऑन कडे. एक तर मिळाली आहे, दुसरी साडी प्रयत्न करत होते. एकाच धावेवरती मात्र समाधान या ठिकाणी मानलं जाईल. या एका धावेच्या बरोबरीने 3 ओव्हरचा खेळ मात्र संपला. धावा झाल्यात त्या स्कोर कार्ड वरती. 42चा पाठलाग करताना 29 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी मात्र 13 धावेंची गरज. धन्यवाद डीजे. 12 बॉल आणि विजयासाठी 13 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. आमचे पाहुणे मात्र आता प्रस्थान करताना पाहायला मिळत आहेत. आदरणीय हर्षल मोरे साहेबांची उपस्थिती आपण पाहिलेली आहे. अकीब पाटील साहेब उपस्थित होते, अनुप साबणे उपस्थित होते, रोहित पाटील, मनोज बेहरे, केतन बामणे, जय गुरव या सगळ्यांची उपस्थिती आणि ते मात्र आता प्रस्थान करतायत. वेळात वेळ काढून आपण आलात त्याबद्दल आपला आभार असेल. 12 चेंडू आणि विजयासाठी 13 धावेंचं समीकरण पाहिलं आहे. रिक्वायर रन रेट जर आपण पाहिला तर 6.50चा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 6.5चा रन रेट प्रत्येक ओव्हर मागे राखायचा आहे. बॅटिंग करत असताना अनुश्री 11 काल भैरव मालेगाव या टीमला. बॉलिंग मध्ये मात्र परिवर्तन केलं गेलं. षटक क्रमांक 4 साठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोहित यावेळेस मात्र आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. रोहित है तो मामला फिट है बऱ्याचदा आपण ऐकलं असेल, पण इथे हे रोहित होणार का पाहणं गरजेचं. 12 मध्ये 13 या विजयासाठी मात्र करायच्यात. चला पंच अधिकचा वेळ घेतला, एक खेळाडू आतमध्ये घ्या. नेक्स्ट ओव्हर मध्ये असे आयोजक सांगतायत. 12 मध्ये 13 मैदानाच्या आतमध्ये समीकरण पाहू शकाल. आदरणीय वेणगाव गावचे उद्योजक स्वप्नील भाऊ पालकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांच्या समवेत आदरणीय ज्यांच्या सौभाग्यवती विद्यमान ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत ते मंगेश दादा पालकर यांची उपस्थिती. आणखीन एक यशस्वी उद्योजक शरद दादा पालकर यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या समवेत पराग आंबवणे साहेब यांची उपस्थिती, विनय दादा पेठे यांची उपस्थिती पाहायला मिळते. आमचे प्रदीप दादा दामणे यांची उपस्थिती पाहायला मिळते. सगळ्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती आपण स्थानबद्ध व्हावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र आम्ही करतो आहे. आणखीन एक बॉल लॉफ्ट करायचा होता. इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये.
डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. या मॅच मध्ये अजूनही स्वर्गीय भास्कर 11 अंजबा संघ संघर्ष करतोय, कारण संघर्ष कराल तर यश मिळेल या गोष्टीचा उल्लेख प्रत्येक वेळी आपण केलेला आहे. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावेच लागतील. काळ जरी अडचणींचा असला तरी नेहमी स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण आम्ही अजून जिंकलेलो नाही. हा बॉल पायांवरती आदळलाय, पंचांकडे अपील झाली नाही. पंचांनी लेगबाईटचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवलाय आणि लेगबाईटच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळेल. राजेंद्र भोईर जे बाहुबली म्हणून ओळखले जातात संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये, परंतु ओपनिंगला आले असून देखील अजूनही मॅच मात्र स्वर्गीय भास्कर 11 अंजब टीम साठी आहे. याचाच अर्थ राजेंद्र भोईर बाहुबली एवढं मोठं नाव असून पण त्यांना थांबवलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये या टीमच्या माध्यमातून. ऑन साइडला हा देखील ड्राईव्हचाच फटका आहे. डीप मध्ये फिल्डर मारुती उपस्थित होते. एकदा मिळाली, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा चित्याच्या चपळाईने मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 2 धावा वेगाने या ठिकाणी पूर्ण. एक्का दुक्का क्रिकेटच्या खेळामध्ये महत्वाचा आहे. सिंगल डबल्स आर द लाईफ लाईन ऑफ क्रिकेट गेम असं म्हटलं जातं आणि यावेळेस तेच चित्र आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण बदललं जाईल. येणारे 9 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी मात्र 9 धावांची गरज असेल. इफ यू वॉन्ट टू बी फाईन यू हॅव टू स्कोर 9 विदिन द 9 बॉल्स. गोलंदाज अजूनही मॅच मध्ये कमबॅक करतील का? आखो टप्प्याचा होता. ऑन साइडला इथे पण प्रॉपर बॅट वरती आला नाहीये, स्टिकर वरती कनेक्ट झालाय बॉल. चाललाय ऑन साइडला स्क्वेअर लेग कडे. एकच धाव मिळतीये. अजूनही मैदानाच्या आतमध्ये लढाई सुरू आहे. 8 शेवटचे बॉल बाकी. 8 धावांची मात्र गरज असेल. सूर्य जरी मावळला तरी तो पुन्हा उगवतोच. काळ किती कठीण असू द्या तो बदलतोच आणि काळ आणि वेळ बदलेल का मैदानाच्या आतमध्ये पाहणं गरजेचं असेल. 8 बॉल बाकी आहेत, 8 धावांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल काही मॅच. आखू टप्प्याचा बॉल उडवलाय. एक फाईट वातावरण टाईट. षटकार
चला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देणार आहोत.